नमस्कार. मी संभाजी कोडक, राहणार आवंढी, तालुका जत, जिल्हा सांगली. माझा मुलगा प्रतीक कोडक जेई मेनमधनी एक्झाम देऊन IIIT मणिपूर येथे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकत आहे व महाराष्ट्रातील 9 ते 10 विद्यार्थी मणिपूर येथे इंजिनिअरिंग कॉलेजसाठी मणिपूरमध्ये शिकत आहेत. अशा परिस्थितीमध्ये काल दिनांक 4/5/2023 गुरुवार रोजी संध्याकाळी 6 वाजता माझ्या मुलाचा फोन आला मला, आणि पप्पा, मणिपूरमध्ये बॉम्बस्फोट परिस्थिती निर्माण झालेली आहे, डायरेक्ट शूटची ऑर्डर काढलेली आहे, कर्फ्यू लावलेला आहे आणि आमच्या कॉलेजच्या शेजारी बॉम्बस्फोट होत आहेत, तरी आमच्या जीवाला धोका आहे आणि आम्ही पुढचा फोन तुम्हाला करू या ना करू अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. असा फोन आल्यानंतर आमची परिस्थिती वाईट झाली आणि अशा परिस्थितीत कुणाला फोन करायला पाहिजे, मणिपूरमध्ये आपल्याला कोण मदत करू शकते, या संकटात मी असताना मला आमचे मित्र प्रल्हाद वरे साहेब, मोर्पाचे उपाध्यक्ष, यांच्याशी मी संपर्क केला आणि वरे साहेबांना मी मणिपूरमधली सर्व परिस्थिती सांगितली. संध्याकाळचे 7 वाजल्या होत्या आणि वरे साहेब मला म्हणले, आपण महाराष्ट्रातील यंत्रणा एवढ्या जलद हलवू शकत नाही, तर मणिपूरची व्यवस्था, मणिपूरमधली यंत्रणा किंवा तेथील मुलांना आपल्याला सुरक्षितता द्यायची असेल तर आपल्याला पवार साहेबाशिवाय पर्याय नाही आणि आपण उद्या सकाळी पवार साहेबांच्याकडे जाऊया. पण ज्या वेळेला अशी परिस्थिती सांगितली की कुठल्याही क्षणी तिथं बॉम्बस्फोट त्या हॉस्टेलवर होऊ शकतो आणि महाराष्ट्रातल्या मुलांना जीवाला धोका होऊ शकतो, त्यामुळे आपल्याला त्वरित ॲक्शन घेणं गरजेचे आहे. त्यावेळेला प्रल्हाद वरे सरांनी अतिशय तात्काळ सगळी यंत्रणा हलवली आणि पवार साहेबांच्या PAचा नंबर मला पाठवला, सुप्रियाताई सुळे यांच्या PAचा नंबर पाठवला, अजितदादा पवार साहेबांच्या PAचा नंबर मला पाठवला. मी स्वतःही सगळ्यांना फोन करतो आणि आपणही संपर्क या सर्वांना करा आणि आपणाला यांच्याकडून मदत होईल. तर त्यावेळेला मी सुरुवातीला सुप्रियाताई सुळे यांच्या PAना फोन केला, मयूर जगताप साहेब, आणि जगताप साहेबांना मी सिच्युएशन सांगितली की महाराष्ट्रातील आपल्या 10 मुलं आहेत आणि परिस्थिती गंभीर आहे. बाकीच्या सर्व राज्यांनी आपल्या मुलांची व्यवस्था केल्या, हेल्पलाईन नंबर दिले, पण आपल्या महाराष्ट्रातल्या मुलांसाठी कोणीही प्रयत्न करताना दिसत नाही. तर मी एक ग्रामीण भागातला शेतकरी आहे, माझा मुलगा तिथं शिकतोय आणि आपल्या या महाराष्ट्रातल्या मुलांची व्यवस्था, किंबहुना माझ्या स्वतःच्या मुलासाठी मी प्रयत्न करत होतो, पण महाराष्ट्राच्या मुलांची सुद्धा व्यवस्था व्हायला पाहिजे आणि त्यासाठी साहेबांना किंवा सुप्रियाताईंना तुम्ही ही गोष्ट कानावर घाला आणि पुढली ॲक्शन काय घेता येईल का. तर जगताप साहेबांनी मला सांगितलं की तुमच्या मुलांचा मला नंबर पाठवा, अर्जंट मी त्यांच्याशी संपर्क करतो आणि ताईला सांगून केंद्रातून काही यंत्रणा किंवा केंद्राच्या सुरक्षा यंत्रणेला काही कानावर घालता येतंय का, या तात्काळ व्यवस्था आम्ही करतो. त्यानंतर मी पवार साहेबांच्या PAना फोन केला, पवार साहेबांच्या PAना फोन केला आणि सतीश राऊत साहेब आहेत आणि राव साहेबांना सुद्धा ही परिस्थिती सर्व सांगितली मी. राव साहेब, एवढी गंभीर परिस्थिती आहे, मुलांच्या जीवाला धोका आहे आणि या परिस्थितीत आपल्याला मुलांची सुरक्षितता केली पाहिजे आणि साहेबांच्याकडूनच आपल्या काही करता येते का बघा. त्यांनी तात्काळ पवार साहेबांना फोन दिला
आणि पवार साहेबांनी सांगितलं की मणिपूरच्या राज्यपालाशी मी बोलतो आणि मी महाराष्ट्राच्या माझ्या मुलांची काळजी घेण्यासाठी सांगतो. मला 10च मिनिटात परत फोन आला. पवार साहेबांनी राज्यपालाला फोन केलाय मणिपूरच्या आणि महाराष्ट्राच्या मुलांची काळजी घेण्यासंदर्भात बोलणं झालेलं आहे. या सगळ्या गोष्टी करत असताना रात्री 11 वाजल्या होत्या. 11:30 वाजता परत मी अजितदादांच्या पीएना फोन केला आणि त्यांनाही सांगितले ही परिस्थितीची गांभीर्य आणि आपल्या महाराष्ट्राच्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी आपण काही ना काही करायला पाहिजे. त्यांनी सुद्धा अजितदादांच्या कानावर घातलं आणि रात्री 11:30 वाजता पवार साहेबांच्या पीएचा फोन प्रल्हाद वरे साहेबांना आला. मलाही फोन आला, माझ्या मुलालाही फोन गेला मणिपूरमध्ये आणि तिने सांगितलं कुठल्याही परिस्थितीत आपल्या मुलांना काही होणार नाही आणि तिथल्या राज्यपालाशी आपलं बोलणं झालेलं आहे. आणि त्याचबरोबर आमच्या वरे साहेबांचे मामा रिटायर कर्नल आहेत बाळासाहेब जगदाळे म्हणून सातारा कुमटेचे, त्यांनी सुद्धा आर्मीची यंत्रणा कामाला लावली आणि त्यांचे मित्र दिल्लीला एक कॅप्टन आहेत त्यांच्याशी संपर्क केला. माझ्या मुलाचा नंबर त्यांना दिला आणि या सगळ्या गोष्टीनं रात्री 12 वाजेपर्यंत प्रयत्न केले आणि रात्री 1:30 ते 2च्या दरम्यान मणिपूरमध्ये हॉस्टेलवर सगळी कमांडर फोर्स गेली आणि सगळ्या मुलांना त्यांनी आधार दिला. मुलांनो, महाराष्ट्रातून तुमचा मेसेज आलेला आहे आणि तुम्ही कुठलेही घाबरण्याचं कारण नाही. तुमच्या सुरक्षेसाठी आम्ही तयार आहोत. कुठल्याही सिच्युएशनला आम्ही तुम्हाला इथून हलवून आमच्या सुरक्षित ठिकाणी नेऊ. तर या सगळ्या बाबीचा विचार करता आम्ही सुद्धा पूर्ण संकटात होतो. आम्ही शेतकरी ग्रामीण भागात राहणारी माणसं एवढ्या संकट काळी महाराष्ट्रातली कुठली यंत्रणा हलवणं एवढ्या जलद शक्य होत नाही. पण असल्या परराज्यात मणिपूर सारख्या ठिकाणी कर्फ्यू ऑर्डर असताना, डायरेक्ट शिवची ऑर्डर असताना सुद्धा आपल्या अशा एक ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम माननीय पवार साहेबांनी केलेलं आहे, पवार कुटुंबियांनी केलेलं आहे, अजितदादांनी केलेलं आहे, सुप्रिया ताई सुळेंनी केलेले आहे, जगदाळे मामांनी केलेले आहे. या सर्वांना मी महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा देतो आणि परत एकदा पवार साहेबांना मी विनंती करतो, या महाराष्ट्रासाठी आपण अजून 1000 वर्ष जगणं गरजेचं आहे. अजून मोठी या गोरगरीब जनतेची पुण्याची कामं आपल्या हातून घडणार आहेत. तर महाराष्ट्रासाठी तुम्ही आम्हाला गरजेचं आहे. आणि परत एकदा मी प्रल्हाद वरे सरांनाही धन्यवाद देतो. रात्री 12 वाजता, 1 वाजता, 2 वाजता रात्रभर न झोपता सगळ्या पवार कुटुंबाला फोन करून सगळी यंत्रणा हलवण्याचं काम केलं आणि माझ्या महाराष्ट्रातील 10 विद्यार्थ्यांची सुरक्षा व्यवस्था पार पाडली. तरी परत एकदा मी महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं पवार कुटुंबियाचं, पवार साहेबांना धन्यवाद देतो व प्रल्हाद वरे साहेबांनाही धन्यवाद देतो, जगदाळे साहेबांनाही धन्यवाद देतो. आणि अशीच कृपा या महाराष्ट्राच्या जनतेवर हमेशा आपली राहावी. धन्यवाद. नमस्कार.